नमस्कार मंडळी. रोज रोज भाजी काय बनवायची हा सर्वांनाच प्रश्न असतो आणि भाजीला काहीच नाही, डाळीसुद्धा खाऊन झाल्यात, आता कंटाळा आलेला आहे. तर आज आपण छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल. तर कुरडया म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपण जे वाळवण बनवतो त्यामध्ये कुरडया नक्कीच बनवतो. तर त्या कुरड्यांपासूनच भाजी बनवणार आहोत. त्यासाठी काय केले, मी ते गरम पाणी केलेलं आहे, त्यामध्ये 4 कुरडया टाकलेल्या आहेत. एक 5 मिनिटासाठी उकळून घ्यायच्या आणि किंवा तुम्ही नुसतं गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकतात एक 10-15 मिनिटासाठी. त्या मुरत आहे तोपर्यंत आपण इथे काय करायचं, फोडणीची तयारी करायची. तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची, हिंग टाकायचं, अद्रक नाही टाकलं तरी चालेल, फक्त लसूण ठेचलेला टाकायचा. तसंच कांदा भरपूर टाकायचा. कांदा जास्त असला की चव छान लागते. आणि थोडंसं कढीपत्ता टाकायचा. कांदा छान मऊसर शिजला की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. कांदा आणि टोमॅटो छान मऊसर शिजलं ना की त्यामध्ये चवीनुसार आहे ना, आपण हिंग तर फोडणीतच टाकलेले, मी इथे नंतर टाकलेलं आहे. आणि हळद टाकायची, तिखट टाकायचं. आता आपल्या तिखटपणानुसार म्हणजे चवीनुसार टाकायचं तिखट आणि हळद टाकायची. हळद आणि थोडंसं परतवून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण जे कुरड्या पाण्यामध्ये भिजवलेल्या होत्या ना, त्या पाणी काढून टाकायचं आणि त्या कुरड्यांचे आहेत ना तुकडे करायचे, बारीक बारीक तुकडे करायचे आणि मग फोडणीमध्ये टाकायचे. तुम्ही बघू शकतात एकदम असं एकदम नरम आणि गाळ होईल अशा पद्धतीने नाही भिजवायचं. एक थोडंसं त्याच्यामध्ये तार राहिली पाहिजे अशा पद्धतीने भिजवायचं. त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. फोडणी छान एकत्र करून घ्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनटासाठी ना 5 ते 7 मिनटासाठी वाफ घ्यायची. तर ते तुम्ही अंदाज बघायचं की तुमचं ते कुरड्या तुम्ही किती प्रमाणात अशा भिजवलेल्या आहेत. जास्त असं गाळ होणार नाही अशी. आणि मी वरून आहे ना थोडंसं किचन मसाला टाकलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला, चिकन मसाला, किचन मसाला, सब्जी मसाला, कुठलाही मसाला थोडासा एक अर्धा टीस्पून टाकायचा. आणि या भाजीला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं, थोडं तेल जास्त ठेवायचं आणि छान परतवून घ्यायची. भाजी मिक्स करायची, छान अशी झटपट अशी कुरड्यांची भाजी तयार होते. ही भाजी ना मंडळी वरण भाताबरोबर आणि विशेषतः आहे ना डाळबट्टीसोबत, म्हणजे वरणबट्टी असते ना त्याच्यासोबत खूप सुंदर लागते. आणि म्हणजे वाळवणीचे पदार्थ यामध्ये मिठाचं प्रमाण अधिक जास्त असतं, म्हणून आहे ना तुम्ही व्यवस्थित चवीनुसार थोडंसंच मीठ टाका. तर ही भाजी ना विशेष करून खानदेशामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते. तर तुम्हाला खानदेशी रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. त्यावरती आहेत आपल्या खानदेशी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि इतरही रेसिपीज आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूयात आपण अशा वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.